भांडण झाल्यावर तुमचा पार्टनर तुमच्याशी पूर्णपणे बोलणं बंद करतो का? याला म्हणतात सायलेंट ट्रीटमेंट देणं. वाटायला ही गोष्ट साधी वाटते, पण तुमच्या नात्यासाठी हे कोणत्याही विषापेक्षा कमी नाहीये. जेव्हा एखादी व्यक्ती समोरच्याला शिक्षा देण्यासाठी किंवा स्वतःचा राग व्यक्त करण्यासाठी मुद्दाम संवाद टाळते, तेव्हा त्याला सायलेंट ट्रीटमेंट म्हणतात. अनेकदा सायलेंट ट्रीटमेंट हा जबाबदारी टाळण्यासाठीची पळवाट सुद्धा असते. जर एखादी व्यक्ती शांत राहिली तर तिला तिची चूक कबूल करावी लागत नाही किंवा आपल्या चुकीच्या वागणुकीच्या परिणामांना सामोरं जावं लागत नाही. पण हे नात्यासाठी खूप हानिकारक आहे. मानसशास्त्रात याला इमोशनल अब्यूज सुद्धा म्हटलं जातं. कारण पहिलं विश्वास तुटतो. जेव्हा संवाद थांबतो तेव्हा नात्यातला पाया ढासळू लागतो. दुसरं कारण आहे मानसिक छळ. समोरच्या व्यक्तीला सतत अपराधी आणि एकटं वाटू लागतं. तिसरं कारण आहे प्रश्न सुटत नाहीत. अबोल्यामुळे मूळ समस्या तशीच राहते आणि मनात कडवटपणा वाढत जातो. पण मग यावर उपाय काय? उपाय साधा आहे की नात्यात संवाद साधा, अबोला नको. जर तुम्हाला राग आला असेल आणि आता लगेच बोलायचं नसेल तर मला सध्या शांत राहण्यासाठी थोडा वेळ हवाय असं स्पष्ट सांगा. पण समोरच्याला अंधारात ठेवू नका, कारण तुमच्या या अबोल्यामुळे तुमचं नातं तुटू शकतंय. हा व्हिडिओ अशा व्यक्तींना शेअर करा जे भांडण झाल्यावर गप्प बसून पळ काढतात. आणि अशाच माहितीसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.